कालच मी त्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने जंगली महाराज रोड पर्वतेश्वर महाराजांकडे वगैरे जाऊन आली आणि ती गुंफा पाहिली. मी ह्याच्या आधी पण ती गुंफा पाहिली होती, पण मला त्यावेळेला एवढी जाणवली नाही. ह्या वेळेला काय माहिती त्या पणत्यांच्या उजेडात, बाकीचे वीज वगैरे बंद होती आणि पणत्यांच्या उजेडात वगैरे किती पुरातन आहे ते, म्हणजे खूपच जाणवलं. आणि त्यातलं ते नंदीगृह आहे ते तिथे तर एंट्रन्सच बंद केले, कारण ते धोकादायक झालेलं आहे. कधी वरचे दगड छप्पर पडतील हे कळत नाही. पण जे देऊळ आहे ते अतिशय व्यवस्थित, गुंफाच आहे ती पूर्ण दगडामध्ये कोरलेली. आणि मी दहिसरला राहायची तिथे बोरिवलीला पण एक गुंफा आहे, ती म्हणतात पांडवांची गुंफा आहे असं म्हणतात. आणि कॅनेरी केव्ज आहेत. आणि मला वाटतं प्रत्येक भागात आपण फक्त त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. प्रत्येक भागात अशा प्रकारच्या लेण्या किंवा जुनाट मंदिरं, जुन्या वास्तू इतक्या आहेत. आपण त्याचं जतन केलं नाही, त्याचं संवर्धन केलं नाही, ही आपली चूक आहे. किती इतिहास चुकीचा लिहू देत, किती खोटं सांगून देत, पण हे दगडं कधीच खोटं बोलणार नाहीत. आपला आत्ताही अफगाणिस्तानचा भाग गेला, म्यानमार म्हणजे बर्मा, हे सगळं आपल्या देशातलंच होतं, ते सगळं गेलं. पण आजही तिथून काही ना काही उत्खननात वगैरे कधी कधी मिळतं आणि त्याचा आपल्या संस्कृतीशी कसा मेळ आहे हे दाखवलं जातं. कितीही प्रयत्न केला ती सिकुडत गेली आपली संस्कृती. मी मान्य करते आपली खूपशी भूमी आपल्या देशापासून वेगळी झाली. अगदी आता पाकिस्तान आणि बांगलादेश आपल्या देशापासून वेगळा झाला, पण तरीही आपली संस्कृती एवढे हे खाऊन टिकून राहणार. आणि आपली दगडातून सुद्धा आपली खरी संस्कृती बाहेर येणार. आता तर ते मक्क्यामध्ये सुद्धा ते लिंगच आहे हे सतत कोण ना कोणतरी मुसलमानच सांगतोय. ते झकारिया म्हणून जे आहेत ते इतकं सुंदर सांगतात की कशा पद्धती, आणि त्यांनी काय ते लहान असताना बघितलेलं आहे तिकडे, ती कशी लिंगच आहे ह्याबद्दल ते खूप छान सांगतात. सनातन की जय हो. तुम्ही माझं ऐकताय, मी तुमची खूप आभारी आहे.